तर भावा तुम्हाला सगळ्यांना माहिती माहिती सकाळ कशी होती दररोजची आणि आज डायरेक्ट माझ्या डोक्याला मिक्सर आला होतो मक्कर जोरा जोरात आवाज येतला गुंग 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 म्हणलो गेलो आता वाटोळ झालं आपलं. आणि आमच्या इकडे शिवजयंतीची फुल तयारी चालू होती बरं का मित्रांनो. वरती घरा भोंगे पण लावले होते, मोठे मोठे गाणे पण चालू होते. तुम्ही लाईटी वगैरे बघू शकता बरं का. फुल तयारी चालली होती, झेंडे वगैरे लावले होते. शिवजयंतीची अजून तयारी बाकी होती बरं का. पण म्हणलो आपण घरचं काम आवरून घेऊ आणि लगेच मी काय केलं माहिती, गायला पाणी पाजायला सुरुवात केली. गाय पण मोकर पाणी पित होतं भाऊ मित्रांनो. या 3 गायांनी ना मोकर टाइम लावला बरं का. 5 मिनिटात 3 गाय पाणी प्यायला, पण 15 मिनिटं झाले ते बारकं वासरू ना मोकर पाणी पित होतं. म्हणलं काय झालं काय माहित भाऊ त्याला. काम वगैरे आवरलं होतं बरं भावाला म्हणलो मी ना आता फ्रेश होतो, जिमला जातो तोपर्यंत तू तयारी कर म्हणजे मी आलो म्हणजे रिकामा होऊन जाईन बरं का. नंतर मस्त बाईकी फ्रेश वगैरे झालो बरं का आणि लगेच जिम मध्ये आलो. जिम मध्ये आल्याला डिप्स वगैरे वॉर्मअप वगैरे केला, लगेच चेस्ट घेतली बरं का. आज आपला चेस्ट डे होता म्हणून चेस्ट घेतली. चेस्ट ट्रायसेप मारायचे होते आपल्याला. बोकर जोरात जोरात माहित होतं कारण घरी जाऊन शिवजयंतीची तयारी पण करायची होती आणि आरती पण करायची होती कारण सगळे माणसं जमले होते बरं का. फक्त मीच बाकी होतो म्हणून जोरा जोरात माहित होतं मित्रांनो. घरी जाऊन मस्त बाईकी फ्रेश वगैरे झालो आणि लगेच घरच्यांना बोलून घेतलं बरं का. सगळं आमचा डोळक्याचा माय बरं का मित्रांनो. डोळक्याचा मायामध्ये पब्लिक मोकर सगळं पब्लिक आलो होतं. डोळक्याच्या मायामध्ये पब्लिक मोकर बरं का. हे माझे वडील बरं का मस्त बाईकी आरती म्हणत होते. मला मोकर पब्लिक आहे बरं का मित्रांनो. इथं तुम्ही डेकोरेशन वगैरे बघू शकता बरं का मित्रांनो. लाइटिंग वगैरे बघू शकता, खूप सुंदर झालं होतं.